सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। मैत्रिणी, चैत्र महिना सुरू आहे। चैत्र नवरात्रीचा आज अष्टमीचा दिवस आहे। दुर्गा अष्टमी आहे आज। मैत्रिणी, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन्हींचंही तितकंच महत्त्व आहे। तर मैत्रिणी, आज चैत्र नवरात्री निमित्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। मैत्रिणी, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मूळपीठावर जाऊन देवीची ओटी भरली तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही शक्य झालं तर आपण घरीच आपल्या देवीची ओटी आपल्याला काय करायचं आहे, भरायची आहे। तर मित्रांनो, ओटी कशा पद्धतीने भरायची आहे आणि ओटीचं काय महत्त्व आहे तर मित्रांनो, ओटी भरणं ज्यावेळी आपला साखरपुडा होतो त्याच वेळी आपल्याला ओटी भरण्याचा अधिकार मिळतो आणि तेव्हापासून आपण देवीची ओटी भरू शकतो। मित्रांनो, ओटी भरणं ह्या गोष्टीला खूप असं महिलांसाठी खूप विशेष असं महत्त्व आहे। मित्रांनो, ज्यावेळी आपण प्रेग्नंट असतो त्यावेळी आपली 7व्या महिन्यामध्ये ओटी भरली जाते। त्याचबरोबर आपण ज्यावेळी साखरपुडा होतो त्यावेळी आपली ओटी भरली जाते। त्यामुळे ओटी भरणं याच्याशी महिलांचा खूप जवळचा असा संबंध आहे। त्यामुळे आपल्याला मित्रांनो, देवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे। देवीची ओटी भरली तर आपली देवी आपली ओटी भरेल। आपल्या ओटीमध्ये देवी आपली सुख समृद्धी शांती सगळ्या गोष्टी आपल्या ओटीमध्ये देणार आहे। आपणही देवीची ओटी भरायची आहे। तर ओटी भरण्याची कशी पद्धत आहे मित्रांनो, तर ओटी भरताना आपल्याला देवीची काय करायचं आहे आज मित्रांनो, खण नारळाने ओटी भरायची असते। खण आणि नारळ। खण म्हणजे काय, एखादा तुम्ही काठाचा पीस घ्या किंवा काठापदराची साडी घ्या। तुमच्या स्वखुशीने तुम्हाला जी इच्छा असेल ती तुम्ही घ्यायची आहे। खणाची खण म्हणजेच पीस घ्या किंवा मग साडी घ्या। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, एका ताटामध्ये खणाचा पीस घ्यायचा आहे। जर तुम्ही पिसाने ओटी भरणार असाल तर काठाचा पीस असावा, तर तो पीस घ्यायचा आहे आणि साडी ही काठाचीच घ्यायची आहे। मित्रांनो, नुसता पिसाने भरली ओटी तरीही चालते, काहीच हरकत नाही। तर मित्र, ओटी म्हणल्यावर आपल्याला खण किंवा साडी घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा तुकडा, खोबऱ्याची वाटी, त्याचबरोबर आपल्याला हळकुंड, सुपारी, त्याचबरोबर आपल्याला 1 रुपयाचे नाणे किंवा 11 रुपये ठेवले तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला आणखी खारीक, खोबरं आणि बदाम अशा तुम्हाला ओटीसाठी ज्या 5 खणी ओटी असते, 7 खणी ओटी असते, ते आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये कुठेही सहज उपलब्ध भेटेल। तर मी 5 खणी ओटी आपल्याला देवीची भरायची आहे। तर ओटीचं साहित्य आणल्याच्या नंतर आपल्याला साडीवरती किंवा पिसावरती हे ओटीचं साहित्य, तांदूळ ठेवायचे आहेत आणि नारळ ठेवायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला देवीची ओटी तयार करून घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला भांगड्याही ठेवायच्या आहेत। देवीसाठी गजरा, तुम्हाला शक्य झाल्यास गजरा ठेवा। मित्रांनो, ज्या ज्या सुवासिनीच्या वस्तू असतात त्याही आपण देवीच्या ओटीसाठी ठेवू शकतो। अशा पद्धतीने मित्रांनो, ओटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, घरातच आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। जर नाही शक्य झाल्यास तुम्हाला कुठे जाण्यासाठी, देवीच्या मंदिरामध्ये जायला नाही शक्य झालं तर घरीच ओटी भरायची आहे। आणि मग ओटी भरताना आपल्याला हे सगळे साहित्य ओटीच्या हातात घ्यायचं आहे आणि देवीची ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे तर 3 वेळा आपल्याला देवीचा गजर करायचा आहे आणि ओटी जी आहे ती आपल्या छातीच्या संलग्न अशा हातामध्ये घ्यायची आहे आणि देवीच्या डोळे घालून आपल्याला बघायचं आहे। देवीला प्रार्थना करायची आहे, हे माते, हे अंबे, हे जगदंबे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदू दे, माझ्या मुलांना यश प्राप्ती दे, त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास असू दे। आपल्याला ज्या ज्या प्रार्थना करायच्या देवीला त्या सगळ्या प्रार्थना आपण म्हणायच्या आहेत। मनोमनी देवीला प्रार्थना करायची आहे आणि देवीचा गजर करायचा आहे। तर 3 वेळा आपल्याला गजर करायचा आहे। तर तो कसा, तर ओटी हातामध्ये घेऊन आपल्याला गजर देवीचा करायचा आहे। तर तो कसा, तर उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, असा गजर आपल्याला 3 वेळा करायचा आहे। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, अशी आपल्याला काय करायचं आहे, देवीचा गजर करायचा आहे। आणि ही जी ओटी आहे ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहे। देवीची ओटी भरायची आहे। देवीला अर्पण केल्याच्या नंतर जे आपल्या ताटामध्ये तांदूळ असतात 2 ते 3 वेळा आपल्याला देवीच्या ओटीमध्ये हे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत। अशा पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे आणि प्रथम आपल्याला हळदी कुंकू देवीला लावून घ्यायचं आहे आणि मग ओटी भरायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे आणि देवीची प्रार्थना करायची आहे आणि गजर करायचा आहे। त्याचबरोबर देवीची ओटी भरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध कुंजिका मंत्र म्हणायचा आहे देवीचा।
सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. शक्य झाल्यास 11 वेळा पठण केलं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणून देवीची ओटी भरल्याच्या नंतर सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणल्याच्या नंतर आपल्याला देवीचे जर शक्य झाल्यास तुम्हाला जर वेळ असेल तर आपल्याला देवीचा आपल्याला काय करायचं आहे 108 वेळा जप करायचा आहे 99 मंत्राचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. अशा पद्धतीने देवीचा आपल्याला शक्य झाल्यास वेळ असेल तुम्हाला तर जप करा, नाहीतर मग दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा केला तरीही काहीच हरकत नाही. मैत्रीण अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आजचं खूप विशेष असं महत्त्व आहे दुर्गा अष्टमीचं, त्यामुळे नक्कीच तुम्ही आज देवीची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दुर्गा सप्तशतीचंही पठण आज नक्कीच करायचं आहे. मित्रांनो जेवढे पाठ होतील तेवढे तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मित्रांनो सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरीही आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पठण केलं इतकंच पुण्य मिळतं. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला वेळ म्हणजे काही अडचणी जर आली दुर्गा सप्तशतीचं पठण करायला तर तुम्ही काय करा, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण नक्कीच करा. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला देवीची ओटी आज नक्कीच भरायची आहे. आज आहे दुर्गा सप्तशती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.